जतीन सिंह सर, माझे एकूण 3-4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर, दारू का नको प्यायला? म्हणजे मी जर दारू पिऊन काही वाईट काम करत नसेन किंवा कोणतेही नुकसान करत नसेन कोणाला वाईट बोलत नसेन, तर त्यात नुकसान ते काय आहे? मी तर ह्याला चहा किंवा कॉफी सारखं समजतो. बरोबर आहे, पण तुम्ही समजताय ते बरोबर आहे, पण दारू पिणाऱ्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो. 2 ग्लास झाले, 3 ग्लास, 4 ग्लास, 5 ग्लास जास्त प्यायल्यावर काहीतरी चुकीचं वागतात आणि पैसे नसतील ना तर मग मारझोड करतात बायकोला आणि पैसे घेऊन दारू पिऊन येतात. आणि दारू प्यायल्यामुळे बघा, मी जतीन सिंग आहे हे भानही निघून जातं. मी भारताचा प्रेसिडेंट आहे असं म्हणणं, काय झालं काय, आणि जास्त चढले म्हणतील. असं होतं की नाही लोकांना? सर, नेहमी असं तुम्हाला तर नसेल हो, तुम्ही पॉवरफुल माणूस आहात, पण इतरांचं असं होतं की नाही? नाही. म्हणून हा भरोसा नाही, दारूचा भरोसा नाही. मनुष्याचं जे भान आहे, माणूस म्हणून जे काही भान आहे ते निघून जातं. आणि दारूमुळे आता मनुष्याचं जे भान जतीन सिंग आहे त्यातूनही भानावर यायला हवं. हाही बेभानपणाच आहे की मी कोण आहे तेच मी जाणत नाही. त्यातूनही जर भानावर आला तर जाणवेल मी शुद्धात्मा आहे, त्याच जागृतीत यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की दारू म्हणजे काय आहे, कशापासून बनवतात? फर्मेंटेशन करतात का? हो. त्या फर्मेंटेशनमध्ये काही बघा, तुम्ही समजा गूळ असेल, फळं असतील, तसे 10 दिवस ठेवले तर जंतू उत्पन्न होतात त्यात, आणि नंतर तेच क्रश करून त्याचा रस बनवतात आणि तो रस पितात. त्यामुळे कित्येक जीवांची हिंसा होते. 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, छोट्या जंतूंची, आणि तेच शरीरात जातील रस आणि तुमचा मेंदू डॅमेज करणार, लिव्हर डॅमेज करणार. दिसत नाही का? स्लो पॉयझन आहे. आजच्याच मरणार नाही माणूस, पण थोडा थोडा रोजच मरत राहील आणि मग घरचे दुःखी होणार. नाही, आपला मुलगा आपल्यासमोर रोज जर दारू पिऊन आला तर आपण खुश होऊ का? खुश होऊ, बाळा पी, हां, हे तर चहा पिण्यासारखंच आहे, हां. आनंद होईल का आईवडिलांना? नाही सर, त्यानं तर हो. पण सर, ॲक्च्युली मित्रांबरोबर असताना ते म्हणतात की तू का नाही पित? त्याचं हां. कारण काय? त्यानं सांगायचं की नाही, आमच्या गुरूंनी नाही सांगितलं हे प्यायचं नाही आहे, मी पिणार नाही, बस. माझ्या आईवडिलांना आवडत नाही ते, मी पित नाही, एवढं बोलून सोडून द्यायचं. फ्रेंडशिप, ते तुमचे मित्र नाही आहेत, बाटलीचे मित्र आहेत. बाटली नाही प्यायली तर फ्रेंडशिप सोडून देतील. असे मित्र करायचे आहेत काय? हां, सोडून द्या अशा मित्रांना. सर, दुसरा प्रश्न माझा असा आहे, सर, ज्ञान घेण्याआधी ॲक्च्युली मी मंदिरात जायचो किंवा जास्त मेहनत करायचो. ज्ञान घेतल्यानंतर असं वाटतं की हे सारं व्यवस्थितच आहे, म्हणून मग मंदिरात नाही जात किंवा जास्त मेहनत करायची इच्छाही होत नाही. तशी इच्छा होत नाही. आपण हे समजून घ्यायला हवं की व्यवस्थित म्हणजे काय, तर आपलं वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. लिफ्टमधून 12व्या मजल्यावरती जायचं असेल तर 12 नंबरचं बटन दाबावं लागेल. बघा, जरी व्यवस्थित आहे तर काय होईल, आपण असं मजल्यावर नाही जाणार त्या. म्हणून एक काम करायचं आहे, आधी बटन दाबा, लिफ्टचे दरवाजे बंद करा, बटन दाबा, नंतर लिफ्ट घेऊन जाईल तुम्हाला. म्हणजे व्यवस्थित नंतर येणार. आपल्यासाठी वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. म्हणजे पॉझिटिव्ह काम करा, पॉझिटिव्ह एफर्ट करा, पॉझिटिव्ह रिझल्ट यायला, सारी पॉझिटिव्ह कार्य करा एंड रिझल्टसाठी. आपली भावना प्लस टाईम, स्पेस, एव्हिडन्सेस मिळून कार्य होणार. आणि तुमचा अहंकार जे करत होतात की मी केलं आहे, तो अहंकार करायचा नाही. त्यासाठी जागृती ठेवायची. करविता तुम्ही नाही आहात. आणि खरोखरच जतीन सिंग वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. आपल्यातला शुद्धात्मा आउट ऑफ एव्हिडन्स आहे. म्हणून तुम्हाला शुद्धात्म्यात राहायचं आहे. जतीन सिंगला सांगायचं तू निश्चय कर, पॉझिटिव्ह राहा, आणि मग बघ, काळ, क्षेत्र, संयोग, निमित्त जुळून कार्य घडेल. जे झालं ते व्यवस्थित, घडलं ते व्यवस्थित. सर, ॲक्च्युली जेवढी मी मेहनत करतोय त्यातून माझं खूपच बरं चाललेलं आहे आणि मी समाधानी आहे. पण असं वाटतं की जर जास्त मेहनत केली तर आणखी चांगलं काम करू शकतो ह्यापेक्षा, पण तसं करायची इच्छा होत सहज नाही. भावामध्ये राहा. आता तुम्ही जी मेहनत घेताय, समाधान मिळत आहे, पैसेही चांगले मिळत आहेत, घरचेही संतुष्ट आहेत, तर असेच राहा. आणि वेळ वाचत असेल ना तर आत्म्याची साधना करा. वेळ असेल तर सत्संग ऐका, तुम्ही दादाजींची वाणी ऐका, वाचा, सत्संगाला जा, शक्यतो शिबिर पारायण, जे काही जॉब आहे, बिझनेस आहे, त्यातून वेळ असा सेट करा ज्यामुळे शिबिर पारायण, पर्युषण त्यालाही जाऊ शकाल. जेव्हा वेळ असेल तेव्हा, आणि आवश्यक तेवढीच मेहनत करताय, तुम्ही नॉर्मल ठेवलं आहे, जास्तीचा वेळ आपण आत्म्यासाठी बाजूला ठेवलं तर योग्य आहे. तसं न करता जे दारूच्या बाटलीच्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर फिरत असता, त्यामुळे व्यवहार बिघडेल आणि मेहनत करून मग प्रगती करू शकत होता ती थांबेल आणि कुसंगतीत अडकून राहाल तुम्ही. तसं नाही करायचं. समजलं का सर, तुम्हाला? आणखी एक प्रश्न आहे. हां, सर, आपल्याबरोबर कधी काही वाईट घडतं तेव्हा आता मी ते असं मानतो की यार हे तर होणारच होतं, चला समोरच्याच्या बाबतीत म्हणूया की तो
शुद्धात्मा आहे, माफ करून टाकतो, किंवा असाही विचार करतो की मागच्या जन्मात काहीतरी चूक झालेली असेल, त्याची शिक्षा मिळतेय. मग डोक्यात येतं की सर, महाभारत बघितलंय, त्यात अर्जुन पांडवांबरोबरही वाईट घडलं होतं. मग त्यांनीही बदला घेतला किंवा त्यांनी त्यासाठी लढाई केली. मग ॲक्च्युली श्रीकृष्णाने अर्जुनाला पांडवांनाही समजावलं, कौरवांनाही समजावलं, हे भांडण करू नका, एवढी जमीन देऊन टाका, हिशोब पूर्ण करा, भांडण करू नका. कोणी ऐकलंच नाही. खुद्द भगवानांचं म्हणणं कोणी नाही ऐकलं. त्यामुळे भगवान समजून चुकले की हे व्यवस्थित यांचं होणारच होणार आहे, लढाई होणारच. सूड घेण्याचा मुद्दाच नाही, कर्मांचा हिशोब असा आहे. म्हणजे आपण ते पाहण्यापेक्षा शिकायचं हेच की अर्जुनाला श्रीकृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं, ते शिकण्यासारखं आहे महाभारतात. त्यातून सूड घेतलं हे शिकण्यासारखं नाही. काय शिकण्यासारखं आहे तर कर्म करत राहा आणि आतून अकर्म दशेमध्ये राहा. अकर्मांचा हिशोब आहे, पूर्ण करत जायचं आहे. आतून जागृती ठेवायची, मी शुद्धात्मा आहे, आणि फाईलचा हिशोबाचा समभावाने निकाल करायचा आहे. सर, पण असं नाही केलं तरी असं वाटतं की तो समोरचा इतर कोणाबरोबरही अशा चुका करू शकतो. अहो जाऊ द्या. आपण दादाजी म्हणायचे की मी बघा, या ताईने म्हटलं ना की माझा विश्वासघात केला, धोका दिला, तर दादाजी सांगायचे माझ्याबरोबरही असाच धोका करायचे, पैसे बुडवायचे 25,000. म्हणून मी त्यांना मारण्यासाठी काय करू शकणार आहे. मी दयाळू माणूस आहे. मी मारून किती मारणार. दयेमुळे थोडं काहीतरी समजून चुकणार की एवढ्या मोठ्या चुकू करूनही फारच थोडा मार मिळतोय, म्हणजे चुका करायला हरकत नाही. मग दादाजी म्हणायचे की मी काय केलं, सोडून दिलं. मारही दिला नाही, काही सूडही घेतला नाही. मला कळून चुकलं, माझा हिशोब पूर्ण झाला. आता त्या माणसाने माझ्याबरोबर जे केलं असं दुसऱ्याबरोबरही करेल, तिसऱ्याबरोबरही करेल, आणि मग असा एक माणूस त्याला भेटेल, तो त्याचं डोकंच फोडेल. कारण निसर्ग कोणाला सोडत नाही. आपण गुन्हा बांधायचा नाही आहे. आपण हे समजून घ्यायचं की मी काहीतरी पूर्वकर्म केलं आहे. जसं महावीर भगवानांनी कर्म केलं होतं, कानात बोरू ठोकले गेले, श्रीकृष्णालाही विषारी बाण लागला, प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, त्यांनी ते कर्म पूर्ण केलं. कैकेयीची चूक नाही काढली. दशरथाची किंवा कैकेयीची किंवा भरताची कुणाची काही चूक नाही काढली आणि निघून गेले. 14 वर्ष वनवास पूर्ण करून परत आले. म्हणजे आपण तीच समजूत घ्यायची. ज्ञानींची दृष्टी, ज्यांना सुटायचं आहे या संसारातून, त्याला या रस्त्यावरून चालावं लागेल. बघा, झाला तो न्याय, भोगतो आहे त्याची चूक, समभावाने निकाल करा, कोणाला दोषी पाहू नका, आणि जे काही घडत आहे त्याबाबत पॉझिटिव्ह बोलत राहा, पण रागद्वेष करू नका तुम्ही. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद. मी सोनिका जैन, नोएडाहून. आता स्टार्टअपचा विचार खूप येतोय सतत मनात. आय एम इन IT प्रोफेशन आणि आय एम वर्किंग. सो काही महिन्यापासून मी 4-5 लेडीज ज्यांचा खूप मोठा ब्रेक झाला फॅमिली कमिटमेंट्समुळे किंवा मॅटर्निटी लिव्हमुळे, त्यांना मी जॉब दिला. त्यामुळे मनात असा विचार आला की अशा खूप साऱ्या टॅलेंटेड लेडीज आहेत ज्यांच्याकडे फावला वेळ आहे घरात, त्या आपल्या सेकंड इनिंगची वाट बघतायत. त्यामुळे ही स्टार्टअपची आयडिया आली आणि मनात असं येत राहतं की वुमन एम्पॉवरमेंट आणि अपलिफ्टमेंटसाठी काही इम्पॅक्टफुल करायचं आहे सोसायटीमध्ये. अँड आय हॅव स्टार्टेड वर्किंग अपॉन इट. आता हे हृदय करते की बुद्धी करून घेते, हे फिलिंग बरोबर आहे का नाही आहे? ही बुद्धीच आहे. आणि हे आपलंही व्यवस्थित शक्तीचं कार्य कसं असतं, प्रेरणासुद्धा देतं. संयोग जुळवून आणून कार्य पूर्ण करून घेतं. सुयोग तुम्हाला कोणत्या दिशेला घेऊन जातात बघा. प्रेरणा मिळाली आणि संयोग जुळले तर करा, आणि संयोग नाही जुळले बंद करा. हे होत नाही आहे का, वायफळ वेळ घालवतेस, वाटलं तर समजायचं संयोग नको म्हणतायत. अशा वेळी थोडी वाट पहा, संयोग सपोर्ट केलं तर पुढे जा. तुम्ही जाणून घ्या की ही सोनिकाची इच्छा आहे, व्यवस्थित शक्तीची प्रेरणा आहे, आणि बघा कसे संयोग जुळत आहेत. ज्या स्त्रिया आहेत ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्या म्हणतात तुम्ही हे आणखी पुढे प्लीज यावर काही पण तुम्ही सांगावे. एकट्यानं करावं, चला दुसऱ्या टीम डेव्हलप करा आणि सगळ्यांनी मिळून हळूहळू पुढे जा. मग पण तयारी ठेवा, काही चांगलं झालं तर अहंकार करायचा नाही, कारण व्यवस्थित आहे. आणि बिघडलं तरी अहंकार, दुःखी नाही, भोगवट्यात नाही राहायचं. झालं ते व्यवस्थित, आपण भावना ठेवायची पॉझिटिव्ह, आणि जो रिझल्ट येईल तो ॲक्सेप्ट करायचा. आणि दुसरे दीपक भाई, ॲक्च्युली ऑफिस वर्क आणि सोशल वर्कमुळे थोडासा चरणविधी आणि या साऱ्या गोष्टीनं, सत्संग आणि
ॲक्च्युली नोएडामध्ये लोकेटेड आहे, त्यामुळे तिकडे आसपास सत्संगासारखे असं काही वातावरण नाही आहे. म्हणजे तसे ते मी कमी आहे. पण मी मम्मीकडून कायम प्रेरणा मिळत असते. ती आपली खूप मोठी फॉलोअर आहे. ती नेहमी कायम सांगायची की दिल्लीला आले आहेत, जरूर जायचं आहे. आणि मी लग्नाच्या आधी ज्ञान घेतलेलं आहे. पण मनात नेहमीच असं आलंय की हाच योग्य मार्ग आहे, पण अप्लाय नाही होत बिकॉज ऑफ टाइम क्रंच. बरोबर आहे, पण म्हणून आपण हो बरोबर आहे. जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. ॲटलिस्ट प्रतिक्रमण समजून घ्या, 5 आज्ञा समजून घ्या, हळूहळू जेवढं पॉसिबल आहे. आणि चरणविधी शक्यतो 20 मिनिटांचा करा. शक्यतो शक्ती मागायची. 9 कलम आहेत, असं काही थोडं थोडं प्रॅक्टिकल पॉसिबल आहे तेवढं करत राहायचं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्यश्री जय सच्चिदानंद. हो बोला. मी दिल्लीचा आहे, राजेश. हं. आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता. हं. म्हणजे एक कर्तृत्व भाव जो असतो, कोणतंही आपण चांगलं काम करतो किंवा वाईट काम करतो, ह्यात हाच भाव असतो की आपण काम करतोय. खरं तर व्यवस्थित शक्तीच्या हिशोबाने सर्व काही आपोआप होतच असतं. आपण काहीच करत नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. मग ह्या भावनेपासून स्वतःला वाचवायचं कसं? ॲक्च्युली मी करत आहे हे राजेशला वाटत राहिलं का राजेशने कॉजेस केलेत की हे मला करायचं आहे, त्यामुळे इफेक्ट होईल की मी केलं. तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की राजेशने केलं आणि राजेश इज नॉट होल अँड सोल ड्युअल. ही इज वन ऑफ द एव्हिडन्सेस. तुम्ही वेगळे राहा आणि राजेश वेगळा आहे. शिवाय कार्यासाठीचे संयोगही वेगळे. म्हणजे इथेच जागृती ठेवायची. त्याच्या मनात, राजेशच्या मनात हे येईल, चला एवढं चांगलं झालं, सगळं बरोबर केलं. तेव्हा आपण जाणायचं की हां तू केलंस, पण यू आर नॉट होल अँड सोल डुअर. सगळे मिळून हे घडलं आहे. क्रेडिट मिळत आहे, काम चांगलं झालं आहे म्हणून क्रेडिट. ज्या कोणी कनेक्टेड व्यक्ती आहेत टीमवर्कमध्ये सगळ्यांना वाटा. बिघडलं तर राजेश स्वतः जबाबदारी घेईल की आपण चूक केली आहे, जरा लक्ष देऊया, पुढच्या वेळी इम्प्रूव्हमेंट करू. अशी समज नक्की ठेवायची. बाकी हा अहंकार नाही होणार बंद, पण डिस्चार्ज अहंकार आहे, तो फळ देऊन जातोय, त्याला वेगळं ठेवायचं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सुनीताजी. जय सच्चिदानंद दीपकबाई. कोणतंही दुःख आलं की पूर्णपणे तन्मायाकार होते मी. त्यात ज्ञान हजर राहत नाही. पूर्णपणे आतून दुःखी फुगवटा पूर्ण राहतो. काय नाव आहे तुमचं? सुनीता. सगळं तर कळतंय तुम्हाला की एवढी जागृती नाही राहिली, एवढी राहिली, हा एवढा भोगवटा आलाय, सगळं कळतंय ना? कळतं सगळं, पण मग दुःख कोणाला जात कळतंय नाही. हे? ते जाणार नाही, फळ देऊनच जाणार. तप करायचं असेल, तप करायचं आहे, अजूनही तो भोगवटा आहे, 10 मिनिट आहेत, 2 तास आहे, बघायचं. सुनीताला आहे, मी तर शुद्ध आत्म्याही जागृती ठेवा. भोगवटा येतोय कारण कर्म समाप्त करण्याआधीच ज्ञान मिळालं आहे, त्यामुळे असा परिणाम होणार कधी. तप करायचं आहे. तप म्हणजे काय? जो परिणाम होतो, सुनीताला भोगवटा आला आहे, तिला अलिप्तपणे पाहायचं. जशी होळी जेव्हा जळते, लाकडं त्यात जळतात, ती आपण बघतो, अरे हा मोठा ओंडका आहे, तो जळतोय, आता तोही जळून गेला, हा दुसरा आहे, तोही जळून संपला. होळी बघणारे स्वतः त्यात जळत नाही, ते त्यातले लाकडं जाळत असतात, ते बघतात. बघणाऱ्याला दुःख नाही, भोगवटाही नाही. अहंकाराला भोगवटा येतो आणि भोगवटा घेऊन अहंकार, कारण कर्ता भावनेने गुन्हा केलेला असतो, भोगता भावनेने भोगतो आणि भोगून भोगून तो कमी होत जातो आणि भोगवटा तोही समाप्त होतो, अहंकारही. त्यानंतर जाणण्याचं काम चालू ठेवायचं की सुनीताला हे झालं. अनंत दर्शनचा अर्थ काय झाला? म्हणजे किती वेळा, अनंत वेळा. बघा किती झाडं आहेत, समजतं ना? म्हणजे झालं झाडांचं, झालं कित्येक आयुष्यभर हजारो गोष्टी आपण वापरतो, सगळं आपल्याला समजतं. ते समजणं दर्शन आणि अनुभवास येणं ते ज्ञान. म्हणजे समज आणि ज्ञान निरंतर चालू आहे. आत्म्याचा स्वभाव तोच आहे, जाणणं बघणं, जाणणं बघणं, सातत्याने. काही हो, लहान मुलंही बघतं, काय झालं, काही पडलं, आवाज आला की तिकडे बघेल, म्हणजे त्याचा आत्माही बघणारा, जाणणारा, बघणारा आहे. पण समज कमी आहे त्याला, बुद्धी दखल देणारी नसते, त्यामुळे बघतो, जाणतो, पण रागद्वेष नसतात. पण सातत्याने जाणून घेतो. अनंत दृश्य आहेत, म्हणजे त्याच्यासमोर दर्शनही स्वतःचं अनंत आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी परेश वोरा दिल्लीहून बोलतोय. बोला. ज्ञानविधी घेतल्यानंतर माझ्या ज्ञानावरणीय कर्मांचा नाश होतोय हे मला दिसतंय. कारण माझ्यातला मी मला वेगळा दिसतो. माहिती आहे की वेगळं राहायला हवं स्वतः पासून. दुसरं सर, मी आपलं काम करत असताना एक दिवस अचानक माझ्या आतून हे शब्द प्रकट झाले की नाम की ननामी और पाठ का पटिया होणार आहे, म्हणून तू यात पडू नकोस.
आता हे माझ्या लक्षात येत नाहीये. मी कित्येक वेळा ज्ञानवाणी, आप्तवाणी वाचली, दादावाणी वाचतोय, पण ह्यात हे शब्द मला कुठेच दिसले नाहीत. पण आतून तो आवाज नक्की येतो. आणि दररोज सकाळी 5 वेळा मी हे अवश्य म्हणतो की मन, वचन, कायेने कोणत्याही जीवाला किंचित मात्र दुःख न व्हावे. पण तरीही अगदी इच्छा नसतानाही तसं घडतंच. मग मी त्याचं प्रतिक्रमण करायला लागतो. माझ्याकडून हे असं काय झालं? बरोबर आहे. म्हणजे माझ्या हातून जे काही प्रकट झालंय ते काय सत्य आहे का समजत नाहीये सर. नाही, ते. प्रकट झालंय म्हणजे काय, कित्येक साऱ्या सत्संगातून या गोष्टी सांगतात. काय नाव आहे तुमचं? चंदू, हे पटी आहे असं म्हटलं जातं. तर तीच गोष्ट आत ठसली आहे, बाहेर आली आता. आणि वरून कोणतंही असं ज्ञान वगैरे प्रकट नाही झालं. आणि दादा भगवान माझ्या हातून बोलतात असं काही मानू नका. या ऐकलेल्या गोष्टीच बाहेर येतात. ते ज्ञान सगळे ऐकतात. पूर्वजन्मात मी सुद्धा ऐकलं असणार, ते आता तोंडून बाहेर पडत आहे माझ्या. ह्या जन्मात ऐकलं असेल. इम्पॉर्टंट काय आहे तर दादाजींच्या 5 आज्ञा आणि दादाजींची जी वाणी आहे, छापलेली वाणी, आप्तवाणी, सारी पुस्तकं, त्यातली वाक्य बघून घ्या आणि हळूहळू पुढची प्रगती करा. जे येत आहे ते ऐका, जाणून घ्या आणि बाजूला ठेवा. खूप महत्त्व तर त्या 5 आज्ञांचं आहे. असं तर खूप लोकांच्या आतून बरंच काही प्रकट होतं. माझ्या आतून आता दादा भगवान बोलायला लागलेत तेव्हा त्यांना आम्ही सांगतो, बाबा रे बंद ठेवा हे, त्यामुळे धोक्यात जाशील, तुम्ही कुठे पडाल, कोणत्या रस्त्यावर चालायला लागाल, भरोसा नाही. आणि मग पुजवून घेण्याची भावना, इतरांकडून पूजा करून घ्यावं असं वाटेल. आणि मग 4 माणसांना बोलावून, बघा आता तुमचा प्रॉब्लेम आहे, दादा भगवान मला सांगतायत असं करा. उगाच भलतं सलतं काहीतरी बोललं जाईल. नाही, दादावाणीत पण लिहिलेलं आहे. हो, पण की जाऊ दे. जादू अशी काही होत नाही, सारं विज्ञान आहे. म्हणजे हे आपण विज्ञान जे स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न 5 करतोय. आज्ञांमध्ये राहून पुढे चाला. आणि दादाजींची वाणी आहे, आप्तवाणी, सगळ्या लहान मोठ्या गोष्टी आहेत, त्या समजून उमजून घेऊन पुढे जायचं. हे सगळं समजस. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. हे जे सांगितलं ना, माझं ज्ञानावरण कमी व्हायला लागलंय, ही बुद्धीची दखल आहे. हा, मलाही असं वाटतं सर. हा, तोच मला खूप माहिती आहे, असा अहंकार, हा. तोच खाली पाडेल आपल्याला. आणि नंतर असंच काही 2-4 शब्द पकडून म्हणेल, माझ्यातून प्रकट झालंय, माझ्या ज्ञानावरणाचा क्षय नाही, झालाय. कित्येकदा हे तसं. ज्ञानावरण कशाला म्हणतात माहितीये का? हा, नाही, म्हणजे माझ्यातले मला जे वेगळेपण हवं असतं ना, हा, पण ते तेच धरून दादाजी, चालतो मी. आपण दादाजींचं तो आहे ते- वेगळेपणा असतो, खूपदा तो वाटत राहतो. वाटतो, पण दादाजींच्या कृपेने होतो. हा, तेच समजतोय मी सर. हा, तेच पण तेच तेच त्यात तेच. माझ्यातून जे प्रकट झालंय सर, नाही नाही नाही, म्हणायचं. माझ्यात तसं झालेलं नाहीये, मी लिहिलंय हा, या. पण ते दादा भगवानांच्या ज्ञानाच्या कृपेने. हो, बरोबर आहे. ती ठेवायची जागृती कायम, जागृती. नाहीतर बुद्धी तेच धरून नाही, 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 चालेल. नाही, नाही. आणि नंतर आपल्याला तो वेगळा मार्ग नाही चालवायला नाही नाही लागेल. नाही नाही, ते नाही, तर जागृत नकोच राहायचं. आपल्याला. ओके, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझं नाव प्रशांत आहे. बोला. मी एक कथा वाचली आहे श्रीमद भगवद्गीतेत. हं, भगवान श्री जडभरताविषयी. हं, त्यात असं आहे की जेव्हा भगवान भरत मोक्षमार्गावर जाण्यासाठी तपश्चर्या करायला गेले, तेव्हा त्यांना एका हरणाच्या पाडसाचा लळा लागला आणि पुन्हा पुन्हा त्याच्या आसपासच त्यांचं लक्ष जायचं आणि मग कित्येक जन्म त्यांना ते भोगावं लागलं. आणि मग शेवटी त्यांना आपल्या आयुष्यात एका व्यक्तीचं आयुष्य जगून मोक्ष प्राप्त करावं लागला. तर माझा असा प्रश्न आहे की काय जडता अंगीकारून संसारात वितरागता येते आणि मोक्ष मिळतो का? जडता म्हणजे काय तर उदय कर्मांच्या अधीन देह सोडून देणं, स्वतः आत्मभावात राहणं. आत्मभाव म्हणजे हे नाही करायचं म्हणजे खड्ड्यात पडायचं असं नाही, हेच करायचं असा आग्रही धरायचा नाही. जे होत आहे ते बघायचं. आणि देह तर आपला उदय कर्मांच्या अधीन आहे, तो चालतोय. जडता म्हणजे बसलेत बसूनच राहिलेत असं नाही, त्यांचा कर्ताभाव संपलेला आहे. आपल्यालाही तेच मिळालं आहे, 5 आज्ञांमधून तेच मिळालं आहे. म्हणजे आपण शुद्धात्मा बनून प्रशांत काय करतोय ते बघायचं आहे. हा घरा धरू नकोस, असं नको करूस, प्रशांत हेच कर असं नको. प्रशांत काय करतो, व्यवस्थित शक्ती ही काय प्रेरणा देते, संयोग कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत, प्रशांत काय करतो ते पाहायचं आहे. आत्मभावात राहून, म्हणजे अशा व्यवहारामुळेच मोक्ष घडेल. 5 आज्ञांची जागृती ठेवून मोक्ष होईल. आणि ज्या कोणत्याही वेळी कोणी जड भरत असो किंवा कोणताही दुसरा माणूस ज्ञानाच्या मार्गावरून चालेल तर त्यालाही हेच ज्ञान मिळेल. हे 5 आज्ञाच्या रूपी ज्ञान शब्दात फेरफार होईल, रीतीत बदल होईल, पण हेच ज्ञान त्याला मिळेल की बाबा आत्मभावात राहा, देहभावातून सूट, आणि मग आत्मभावात राहिला तर त्याचा मोक्ष होणारच होणार. होय, धन्यवाद. हां, जय सच्चिदानंद.
वर्षा इटावाहून आली आहे मी. बोला. मला हे विचारायचं होते की माझी एक मुलगी आहे, त्यानंतर मला 2 मुलं झाली, ती एक्सपायर झाली. तर मग हे काय माझ्या वाईट कर्माचं फळ आहे? आता या जन्मात तर मी असे काही नाही केलंय. मला वाटतंय मग माझ्या वाट्याला हे दुःख का? तुमचं वाईट कर्म नव्हतं, कोणाचंही वाईट कर्म नव्हतं. त्या मुलांचा हिशोबच तेवढा होता नाही का. एखाद्याने स्वतःचं दुकान चालू केलं, ग्रोसरी स्टोअर. येस. मग एखादा माणूस 2 महिने कायम माल घ्यायला येईल, कोणी 2 महिन्यात बंद होईल. एखादा माणूस 20 वर्ष माल घेत राहील तुमच्याकडून. असं नाही होऊ शकत का? हा, होऊ शकतं. मग त्या काय वाईट कर्म आहे का त्या मागे? नाही, संयोग असे जुळतात की तो दुसऱ्या जागी जाईल, दुसरे किराणा मालाचं दुकान शोधेल, तिथून खरेदी करेल. आपला हिशोब त्याच्याबरोबरचा पूर्ण झाला. बरं, मला हेच वाटत होतं की माझे कदाचित नाही माझेच नाही, वाईट कर्म आहेत म्हणून. नाही, खरं तर हे मोह कर्म आहे. दादाजींना नाही का दोन्ही मुलगा आणि मुलगी दोन्ही झाले होते. दादाजी म्हणाले पाहुणे आले, सगळे पेढे वाटले. पाहुणे निघून गेले, सगळ्यांना पेढे वाटले. नंतर म्हणाले दादाजींनी सांगितलं पाहुणे निघून गेलेत. म्हणजे पाहुणे म्हणजे वाईट कर्म होतं, माझं पापकर्म, त्यांचं वाईट कर्म. कोणताही गुणाकार करायची गरज नाही. हिशोब पूर्ण. पाहुणे आले होते, पाहुणे गेले. कुठे गेले? त्यांच्या घरी गेले. बरं, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री. बोला. नाव काय तुमचं? जितेंद्र, दिल्लीहून. पूज्यश्री, फाईल 1 आधीपासूनच भांडणतंटे वगैरे मध्ये कधीच नव्हता आणि ज्ञान घेतल्यानंतर हेही समजतंय की कोणीही आपल्याबरोबर असेल तर ते आपलेच कर्म असते, फाईल 1चे कर्म असते जे पुन्हा येतात. आता तर इतरांना अजिबातच दोषी नाही बघत. जर कधी राग जरी आला तरीही प्रतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, शुद्धात्मा बघतो आणि प्रार्थनासुद्धा करतो की त्याने असं करू नये. पण तरीही असं होतं की असं वाटतं की जर आपण ह्या साऱ्या गोष्टी ज्या काही करतोय त्यांच्यातला शुद्धात्मा बघतोय, दोषविरहितच बघतोय, पण त्याचवेळी कुठे ना कुठेतरी असंही वाटत राहतं की समोरचा तो आपल्या फाईल 1चा फायदाच घेत राहिलाय. म्हणजे त्याच्यासाठी आपण तर प्रयत्न रोज प्रार्थना होतेच की आमच्याकडून काही चूक झालेली असेल तर आम्हाला माफ करा, आमच्याशी नका असं वागू. म्हणजे अशी प्रार्थना तर चालूच असते, निरंतर राहते. आणि त्या सिच्युएशनमध्येही असाच प्रयत्न असतो की स्वतःला सांभाळून राहावं. पण तरी हे कसं हाताळायचं ज्यामुळे अशा गोष्टी पुन्हा न घडाव्यात? हे होणं न होणं ते व्यवस्थितच्या अधीन आहे. आपण समभाव ठेवायचा, ते आपलं काम आहे. म्हणजे ही भावना ठेवायची, हे दादा भगवान ही फाईल आहे, समभावाने निकाल करेन, मला शक्ती द्या. वाईट वागणाऱ्यांचा द्वेष नको, चांगल्यावर प्रेम नको, समभाव ठेवून निकाल करेन अशी मला शक्ती द्या. कारण हा संयोगांच्या अधीन आहे आणि इथे हिशोबाच्या गोष्टी आहेत. माझा मुलगा निघून गेला तेही योग्य होतं, मुलगा 2 जन्माबरोबर होता तोही संयोग आहे, म्हणून फाईलचा समभावाने निकाल करा. हे प्रेमद्वेष करणं तो मोहभाव आहे. मोहभावात नाही राहायचं, ज्ञानभावात. फाईल आहे, समभावाने निकाल करा. आणि तुमच्याकडून पॉझिटिव्ह, तुम्ही कधी म्हणता ना की हे वाईट होत आहे, मग त्यांच्याशी चर्चा करायला काय हरकत आहे. रागद्वेष नाही करायचे. आणि शब्द रीत बदला, चांगल्या शब्दाने बोला. माझा व्ह्यू पॉईंट मला त्रास होतोय. समजा तुमच्या पायावर एखाद्याने बुटाचा पाय ठेवला आणि आपण म्हटलं की व्यवस्थित आहे, अरे व्यवस्थित, सांगा त्याला अरे बाबा तुझा पाय माझ्या पायावरून उचल, माझ्या पायावर तू तुझा बूट घातलेला पाय ठेवलायस, मला त्रास होतोय. थोडं बोला, द्वेष नको, अभाव तिरस्कार नका करू. प्लीज जरा तुमचा पाय उचलाल का, माझा पाय त्याच्या खाली दबलाय, सॉरी प्लीज जरा, म्हणत पूर्ण करा व्यवहार. पण आतून हे समजून घ्या की मला फाईल 1चाही समभावाने निकाल करायचा आहे, व्यवहाराचाही समभावाने निकाल करायचा आहे. अशा वेळी ज्ञानाचं बटन दाबा, मग वेगळंच फळ मिळेल तुम्हाला. कर्मांपासूनही सुटका होईल आणि ज्ञानाच्या जागृतीने व्यवहाराचंही सेटिंग असं होईल, तुम्ही मुक्त होऊन जाल व्यवहारातून.